नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड मालेगावचा एबीपी माझाच्या व्हिजनमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती। सोशल मीडियाच्या पोस्ट ट्रॅक करण्यात कमी पडल्याची कबुली। नागपूर हिंसाचार घडवून आणण्यामागे व्यापक कट असल्याचा मुख्यमंत्र्यांना संशय। बंगाली भाषेतील सोशल मीडियावरील पोस्टवर फडणवीसांचं बोट। धनंजय मुंडेंविरोधात कुणीही पुरावा आणून दिला तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर संतोष देशमुख प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडीचं कौतुक। उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। तर महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचं जाहीर। नागपुरात शुक्रवारच्या नमाजनिमित्त शहरात अलर्ट, मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। हिंसाचारग्रस्त भागात मोजक्याच जणांच्या उपस्थितीत नमाज पठण। नागपुरातील संचारबंदीमध्ये पुन्हा बदल, 6 भागातील शिथिलता रद्द करून पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी। शहरातील 11 पैकी 9 भागात संचारबंदी कायम। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच कोठडीत मृत्यू। न्यायदंडाधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल सादर, मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना नोटीस। अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद पोहोचला विधानसभाध्यक्षांच्या दालनात। वैयक्तिक टीका टाळण्याचा दोन्ही नेत्यांना सल्ला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक। 1 कोटींची रक्कम स्वीकारताना कारवाई। सरसंघचालकांना ताब्यात घेण्याचे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे तत्कालीन एटीएस अधिकाऱ्याला आदेश। मालेगाव स्फोटातील आरोपीच्या वकिलाचा कोर्टात दावा। प्रशांत कोरेटकरच्या अडचणीत वाढ, हायकोर्टाकडून कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती नाही। आता कोरेटकरला अटक होणार का याकडे लक्ष। जळगावातील कानसवाडा गावात शिवसेनेच्या माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या। तिघांनी चाकू आणि चॉपरने भोसकलं, नातेवाईकांचा आक्रोश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।